आसमान में टणण लाखों तारे टणण. काय आपली जिंदगी टणण गेली आहे. काय बोलायचा नशिबाचा केलंय ना. मोठा घर बघून कामाला आयला, मला काहीतरी जास्ती पगार मिळेल. पण आमचे शेठ कंजूस, खूप कंजूस. काय करायचं आता, करायचं आहे ते करायचं आहे. आपल्या हातानेच पायावर कुलाडी मारून घेतली आहे. कालचीच बात घ्या, फाटेवर जात होता मी कामाला. मालकींनी बोलले जा आणि सामान घेऊन ये. शेठ बाईकवर जात होते. ए बंड्या ये बैठ. तुला शेठनी हाडले नाही, काही मोठी बात आहे. बोला बाईकवर नेतात फाटेवर. बैठला मी पण खुशी खुशी. गेल्या फाटेवर वाजीवा हॉटेलच्या समोर थोपवले. बोला काव शेठ हाया थोपवल्या. ये बंड्या बोले चाय घेऊ ये. बोला अरे बाप रे, कंजूसच्या खिशातनी पैसे निघतात आहेत. गेले अजून एक माणूस बैठला होता, नाव नाही बोलत हो. स्पेशल चाय मागवले आणि मला बोलतात घे चाय पिवा. आणि तिनात काय झालं मी बघताय, मास्की उडत 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 आली आणि सरळ कोपातला पडली. मी बघताय गंमत शेठची. काय केले मालूम, मास्कीला काढले हातातलं आणि हयात हया बघले चाय सरळ यातलं. आणि मी बघताय, मी बोलला शेठ मना चाय नको. अरे काय बोले मना चाय नको. हा बघ तिनात काय केले मालूम, मास्कीला पिल्ले ती पण तोंडातलं. बोला काय आता ही कंजूसीची हात जाईल हात. काय आता काय करायचं, आपल्याला करायचं आहे ते करायचं आहे. करतात मालकीन तू गाण्याबद्दल काम करतो, काय करतेस काय? मालकीन कामच करताय. पगार कैसा घेतात, आमची काय बदनामीचा? नाही हो बदनामी मी करीन. तुम्हाला वाटते मी बदनामी करीन तुमची? तू काय करतोस मगाशी? ऐसाच आपला कामच करताय. काम कर. हो करताय करताय. मला वाटते मालकीन कान लावूनच बैठते, हा काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय. आणि शेठ पण तैशे आज खयाय काय म्हणून चला आपण आपला काम करून घेऊया. अरे आता मला केला तरी परततो काय परततोस? अरे मी ऐकताय तू बडबड करतात. खाया हात काय आणला, मी बडबड करत होता काय? पेपर पेपर ठेवत होता. बरोबर ऐकताय. ते एक काम कर हो रे. बोला. वर ये जावाली ये, 10 रुपये घे. 10 रुपये? हो. कल्ला तुला ना फाट्यावर जा इलियासबाईच्या. हो. 2 समोसे आणि एक स्ट्रॉबेरीचा ग्लास ज्यूस. ज्यूस हो तो घेऊन ये. पण तो ऐसा नको दाखव, आता आवरा जायलाय तो कमी जायलाय. महागाई पण वाढली ना. मग येत आहे मी घेऊन येत आहे. आवरा हे यायच्या पहिले ये. ऐसा पण आहे ते मावसा नाव ना चालेल. आता येत आहे. काय करू, सही बोलतोय बंड्या. हे वाकई ह्यांच्या वजनी मना ऐके पडते. आणि पुऱ्या घराची बदनामी करत सुटले ते मोकरा. हे बघा आईले बोल चाले ती झालाय मोका गाडी चढायची जमीन नाही. तुम्ही हा का हाल केले हो. जातानी शर्ट घालून गेले नाही, येतानी बनियान आली हो. करू काय काय कामावरशी सुटला. हा बोला चला एसटी ने जावा, आपल्याला पण कुठली बोपला. एसटी बघताय ते स्टॉपवर आले ते ही गर्दी आणि एसटी आली ते गर्दी वाढली. मी निघला म्हणजे उभा राहिला, माणसाने टाकले नेतलं. ऐसा मला काय समजले, बॅग समजले का काय टाकले नेतलं. शर्टचा काय मसला काय तो. अरे आया उतरताना बघताय ते एक हवर्षी वरतय एक जवळशी बघतय एक हवर्षी वरतय एकाने एक हवर्षी घेतला एक जवळशी घेतला. माणसा रेला तुम्हाला कंडक्टरला बरं ठेव. अरे इतका मतलब तुम्हाला बॅडमिंटनचा फुल समज आहे. हवर्षी मग फटकोते हवर्षी फटकोतय. काय करणार काय करणार आता हा हलकाय जायलाय लोकांना काय घाल्या नाही. काम करा आता. हा घाला कापरा घाला शर्ट घाला घालताय घाला. ते कोण आले ते बघे काय बोलले की काय दोघात काय मस्त्या चालू का काय लोकांच्या म्हणून चालते सगळ्यांना. नवीन घेतला होता हे झालं याद दिल्या मला. हा हो आवरिया
काय किती प्यारे तुम्ही माझे शोर नाही बाबा माझीच आहे ती पण माझीच आहे. हो ऐकता येऊ मी का तुम्ही येता पण जरा लांब रे लोकांना बर्दाश्त नाही होणार. बाईला पाखरू राहिलं काय अरे काय काय हे काय गेला होतास तुम्ही बोलता काय गेला होता ते बोलतात बोलू नको बोलू नको बोलू नको. म्हणजे काय राजधानीची बात काय चालू आहे काय काय गेला होतास बोलू हा तोबा मी बोलताय बोल काय झालं मालूम रातची मी गाबरा धावत होतो ना हा तर तुमच्या शर्टात 10 रुपये मला मिळले. मग 10 रुपये मी घेतले तर मला हाऊस आली समोसे खायची इलियाची आमची हा तर त्याला बोला बाबा ये आहो रे इलियाची आमची 2 समोसे आणि 1 ज्यूस आण. तो गेला पण तो हाय खाया समोसे हो लई चटोरी बाई आहे हो. काय ए समोसे काय समोसे दे चल. अरे काय बोलू मालिक हा मालकीनने बोलले धावत जा धावत हा गेला धावत जाऊन गेला मग काय भूक लागली मग खाल्ले कधीच मग तो गलास कसला होता गलास दूधचा गलास आहे. अरे ज्यूसचा गलास तो पण बोलताय ऐका हा खाल्ले आणि खाल्ल्याच्या बाद राहायचा लागला ताण पण लागली तो पण पिल्ला. अरे दोघा मिळून माझा दिवाला कराल चल यातलं ना बोलायला नाही पगार तर देत नाही असलं आणि तुला नाही चटोरी किती लागली काय सगळं का हाऊस येते नाही घरा भेटून तुम्ही त्या पाणी पण नाही आणून देत त्यांची बिस्लरीचा लय बोलतोय हो. हो काय अरे आवाज दबा घेऊ आता मला जायला लागेल काय मी काय बोलता मालूम हा, जोरात बोल मी काय बोलताय मालूम इतका पण जोरात बोल माझा फाटलेला मी त्याच्या बोर्डीला गेला होता हा त्या मी परवेश भाई ना काजवाले क्लिअर बोल त्यांच्या मला एक ड्रेस पसंत आलाय का काय झालं पसंत आलाय ना हो काय म्हणा जरा ह्या सुरू जाईल का बरोबर तो म्हणा मुनियापीची शादी आहे ना हा तो म्हणा तो ड्रेस घ्या आहे तर पप्पू बाईने तुला चुना लावले असतील ना ते लय काय? हुशार आहे. सेल मधला 250 रुपये ऐसा? हो अरे वा पप्पूबाईला म्हणून सकाळ हटकलं पाहिजे बायकांवर शेल लावतात काय बापे काही दिसत नाही वाटते का काय अहो त्यांना बदनाम न करू का हा तुम्ही काय जाते ते माणसाचे भान ठेवतात म्हणून ऐसा? आणि ते बरोबर इथं रोज हप्त्याला एक शर्ट एक कुर्ता सगळा घेतो आणि आम्ही वर्षाकाठी 10 वर्ष झाली माझ्या शादीला हा तुम्ही 10 वर्षात एक रमजानला घेतलं ड्रेस हा. आणि एक मोहरमला 10 वर्षात बघा काय 10 वर्षात फक्त एक रमजान गेला आणि एक मोहरम गेलाय बाकीचा काय गेला पण आता तुम्ही म्हणा बोला हा ड्रेस तुम्ही घेतला ना घेतला आईचा कलर कसा होता झालो का हा माझा काय झाला ही पण बरोबर आहे काय रातची धावते दिसाची घालते रोज रातची धावता सुब्याची घालता बरोबर आहे त्यांचे कुसुनी निघणार निघणारच कुसून निघणार मग आता एक काम कर हा? चल यातलं नव्हता नाही जात काय झालं नाही जात म्हणा ड्रेस हवा ड्रेस पाहिजे तुला हो तू काही रिकामची ड्रेस पाहिजे हाय म्हणजे मी घाम तापतोय ऐसा टकाटक आणि तुला ड्रेस असलं बोहाच्या पेटीत आवरे रुपये ठेवले तर काय करता रुपये बघलीस तुने तुझी नजर सगळ्यावर आहे का काय हो तुमची नाटका मी बरोबर बघता रात्री निजल्या असं गोदरीवरती घेतली का लगेच जाता ऐसा बरोबर आणि पेटी करून मी बरोबर बघता एक टोलेली बघल्या अरे तुला वाटत असेल ते बायकच काही बोलत नाही अरे हे बोलायला लागले ना तर आपल्याला पण मंदी टाकतात काय अरे तुम्ही आहे ना तुम्ही बापल्या लोकांनी पुऱ्या बायकांना मजबूर केल्या वळल्याला आता ही आपली बात 250 रुपयाची तुम्ही पुऱ्या गावच्यावर केला होती बघल्या कैसा जुलूम आहे माझ्यावरती हो जुलूम माझ्यावरती तुम्ही करता मी तुमच्यावरती करतो अशा पैशासाठी बघल्या कसा मला इथं ते बघल्या एक काम करा माझं 50,000 द्या माझ्या आम्हीच्या जयंत द्या अरे हातचे टेन्शन आहे का तुला 50 बोलायचं पहिला म्हणा हप्ता लागते ना काही करू शकत नाही 250 रुपयाचं तुला
जात यायचं नाही जात. आणि याचं नाही जात. मग ये माझ्या माथ्यावर मुंग दे. अरे अजून बदनाम करा बायकांना. तुमचा मर्दाचा हात काम आहे. तुम्ही बापे आहेत ना. अरे चुकून द्याल का बगर बायकांनी. मी जरा गेला सुट्टीला माझ्या गेला गेलं काहो गो येतस मला कळला आता ते आईलाय ना माझा दिल नाही लागाय मला नीट नाहीये म्हणजे हा काय टेन्शन घेऊ नको मी हाय. बायकांशिवाय नाही ऐकून घ्या. कशी बोलताय बघल्या कशी बोलताय. तुम्ही मजबूर केला मला बोलायला सोबत. म्हणजे एक 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 हल्लू हल्लू करून पिसा खोलतोय हो. आणि तुम्ही का बंद करता. या अल्लाह बघतोस ना तू बघतोस ना. अरे जेव्हा शादीचा टाइम होता ना अरे बेजबेज पुरी लोक ठेवली होतीस आणि हे बाहेर निघले. अरे का शादी आईली जैली माझी ते बेजबेज पुरी बाहेर पडली. ऐसा ना. आणि जेव्हा मंगनी झाली ते लगे फोन करते जाय जहान का हवं. मी बोला आणि मी खाली बोलायच्या पहिले म्हणा सोन्याची अंगठी हवी हो म्हणा रिंग बिंग घाल. अरे लगे घरात पोहोचली आणि आता 250 रुपयाचा ड्रेस पाहताय. काही भाने बाजूला नाही आहे हा नाही काही भाने तुमचे. बोलशील नाही तू बोलशील तू यातलं ना चाल यातलं ना. अरे नाचल भीत नाही आम्ही कवा कवा भीती वाटते बघलो तिला. अरे बेटा अरे तो हारू नाही भांड्या भांड्या नाव ठेवलाय हो बरोबर चेंज केलाय मी. काय गेला बेटा हा भांड्या. ए भांड्या हा आईला चाय आणली. चाय काय बोलतोस. एक नंबर. कुणला बनवलीस. तुमच्यासाठी. म्हणा हो तू नाही बनवलीस. हो. अरे वा दे काय बैठा पहिले भेटू मग. भेटून चाय घेऊ काय. हा स्पेशल. मालकीनला बोलला मालकीन आज चहा मी बनवीन. तुनी चाय बनवलीस. मग दे बघू. गरम आहे. बोलत होता पहिलेच हात टाकल्यावर. नाही गिलास आणलास ना मी समजला शरबत आहे का काय. आरामात. हा काय चाय हो. काय बोलला मी एक नंबर. ऐसा वाटते कुल्ली करून वापस टाकू का काय. चिपरे रे काय चाय होती. काय बोलला मी. बात सांग. बोला. चहातलं एक पण असं शीत वाटला नाही काही. तिनं काय पत्ती बित्ती टाकली होतीस का नाही. अरे मालिक हा बोलू हा पुरे घरातलं चालन शोधून शोधून दमला. हा मग तुमचा सॉक्स होता ना तो मऊचा तिनाशीच चालला चाल. अरे माझा नवीन सॉक्स खराब करून टाकलास. तो मालिक काही याला समजता म्हणा. तुम्ही जी रातची काढल्यावर ना सॉक्स धवेला टाक तो घेतला सॉक्स. हो थंड्या मजाक करताय हो. माझा आता खालीच बाहेर पडला असता. तेव्हाच ते पहिले बोलला मजाक करताय. वा मजाक करताय. चल या तू चला जाताय मी. अमान काम आहेत दुसरे. आपण मला फसवते हो. बायको पण ऐशी मिळले आणि कंबकर हा पण ऐसा मिळलेला आहे. काही समजत नाही. जमाना उलटा आलेला आहे. एक ते मोदींनी टेन्शन दिलं नाही तर दुसरी मोदी घरातून भेटलेली आहे. बाबा मलम पहिले काय बोला ऐकलं. अलग निरंजन आणि दात का मंजन ऐकलं बोलतोय. दात का मंजन काय तू पुरा दात हा पुरा पांढराच दिसतोय बघा दात. काय काय सगळं यातलं नाही ना किनारी आला कैसा आहे दिसते. माणूस दारानेच येते खिडकीने येत नाही. कोण कसा आलाच आहे. भविष्य ज्योतिषी बाहेर जात होता ज्ञान ऐका.
यातनं कालाधन आहे बोब एक माणसाजवळ. कालाधन हो याला कसा मालूम पडलं रे? ए तुला कसा मालूम? त्याच्यातून बघा दोन न्यू ह्याची डोरी यातली का काही समजेल नाही. ज्योतिषी आहे ज्योतिषी. काय समजलं? ज्योतिष आहे तुमचं? मग मला जरा माझा हात बघा आणि मला सांगा काय होणार आहे माझ्यासाठी. बाबा जरा शोधून द्या यातनं काहीतरी नाही वाटत. हा मिला तुला? शे. बेस खबर आहे काय? तुमचा पैसा डबल होणार. अरे हे ज्योतिष आहे हो वाटते. डबल होणार आहे माझा पैसा. जास्त उड्या नको मारू. आणखीन एकदा एक लाईन बाकी आहे. एक बाकी आहे? हा किती लाईन आहे टोटल? दोनच आहेत एक लास्ट आहे. हा हे बघा ही. बोला. अरे मी खूप कंजूस माणूस आहे. ऐसा कंजूस जिंदगीत नाही बघला कवा. काय बात करताय? मग 4 दिवसातील हजार खाली पाणी म्हणतो साबण कपडे तू सांगा काय काय नाला नाही बोलते. खुशीची बात बोलला नाही काय? माझी इज्जत करतातच भाई. अरे वा काय मी बोलत नाही बघून. आपलं एक खुश बोललीस खुशीची बात बोललीस बघून टिकवलंय तुला आणि आता बोलतो नालाच आहे. चल बेरो बर्बाद होशील तू. चल बेरो बर्बाद शराब आहे माझा. चल बर्बाद होशील. अरे चल बेरो भगवान तुला बर्बाद करेल. चल बेरो बर्बाद करेल. हा कुठं आबाद करणार राहिलाय कुठं. एक एक जाते एक एक येते एक एक जाते एक एक ओळखलं काय? थोडं थोडं वाटते ओळखले. थोडं थोडं पुरा नाही ओळखलंय. थोडी थोडी अशी वाटते की काहीतरी मिस्टेक थोडीशी दिसते. पण मी चंदावाला अमन टमटमवाला. चंदावाला म्हणजे काय मला समजलं नाही. अरे ती चंदा आहे ना आपल्या व्यायामशाळा. चंदा चंदा अगो ऐकली चंदा नाही. चंदाचा मामला असा आहे मग जरा नालायक पोर होती हो. काढून टाकला तिला मी. आमचा तो आहे ना गोंड्या लयची लाईन मारते तिच्यावरती. काढून टाकला. ती चंदा नाही पैसे द्या पैसे. चंदा व्यायामशाळा बोलायची आहे. जिम बोलतात जिम. व्यायामशाळा ते आपल्या गावातले पोर आहे ना दुसऱ्या गावात जातात जिम करायला. तो आमिर काटवीकर वरतून बघतात बाईकवर जातात. ऐसा जिम करायला ऐसे म्हणजे डन पिल्याला जातात काय? हो यांचे आहेत ना हे इथं आणि ढोडे उठवतात आणि काय माथ्यावर मारतात. तुला नाही समजणार. तू इनवर जाऊ नको. तो दुसरा आला गई आणि काय बोलता मालूम आहे? ते बोलते व्यायामशाला व्यायामशाला. हे आपले पोरा व्यायाम करत राहतील. बैठची माणूस आहे ठॉक्कनी करेल आणि निघून जाईल. एक बात बोलता आवडल्या आवडल्या. बोला. पैसे द्याल ना तुमचं नाव वरती आहे याकूब भाई. डोनेट बाय याकूब भाई. अरे वरती जिंकले हॅलो बिल्डिंग वर. काही जरूरत नाही. जात निघ बाहेर. काही जरूरत नाही काही जरूरत नाही. मला हो बिल्डिंग बघा फॉरेनची हानी बगदादी धाडलात. मालिक साठवीलकडे आणि खारगेनी धाडलात. इस्माईल गजगे आणि तो मुजाहिद सोने ना तू पैसे धाडता पैसे तुमचा द्यायला काय झाला? त्यांनी धाडले मग त्यांचेच घेतात. द्यावा. चल बेरो. अहो देसा देसा काय देसा? तुला 250 दिले मग याला देणार नाही. आणि 250 नाही दिले त्याला व्यायामला दिसा. सकाळ यांचे खांदे मजबूत होतील ना आपल्याला येत नेतील कब्रस्तानावर. अरे यांचे खांदे मजबूत होतील पण आमच्या खालची पडती चिंता काय? बाहेर हानीला पडेल. कधी वेळकरी चालेल कब्रस्तानला घेऊन. आम्ही चालेल. चल तू बाहेर पड. चालेल चालेल या, बाहेर पड. याकूब भाई. तू काय? हो माता आवरा बोलतो. दिलेली दिले दिले, याकूब भाई, दिले. दिले. दिले कवा दिले तो मालूम नाही. कल्ला, दादा कल्ला. त्याचा कल्ला ज्याचा कल्ला निघून चला. तुम्ही सगळ्यांना बायको मोठी हुशार मिळले तेवढ्या कामात पास. हा काय बोलतो? काय बोलत होतीस ना? नाही तुझी तारीफ केली काही टेन्शन घेऊ नको. काय बोलतोस? तुम्ही सगळ्यांना खाली हात धरतो. खाली हीच वाटते भरून टाकू. दिसेच आहे तुमच्या हातात घे जाऊन दे ना. ते बदवा घालून जातो की मतलब आहे. ऐसा जर मालूम असता ना ते त्यांना तुलाच उचलून दिलं असतं ना. ते पण टेन्शन फ्री जाईल. ऐसा नाही हार बाजून बसा. मी जात नाही. पहिल्याही किरपाला मालूम असतं ते ऐसा बोललो असतो नाही. कोण आहे कोण आहे कोण आहे? या 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 या
वालेकुम सलाम वालेकुम सलाम. हा बोलतो बेस होता बेस एकदम बेस. तब्येत बिब्येत बनवली आहे हो? तुला बघून आलो खूप खुशी भाऊ आहे. या, ये बाई, माझ्या लेकराला तुला नाही ठेवत. आवडे बोलू नको आता भेटणार. भेटणार हो म्हणजे अहो, तो तुम्ही भरले होते ना. अरे हो बरोबर. म्हणजे आज नाही झालं ना? काय बोलता कैसा आहे ना सही हे यांना घेऊन. ही पाकिस्तान आहे, माझा नाही. तुम्ही नाही ना वापरत? काय सांगू बायको काय मजाक ना? मजाक एकदम मजाक. काय चाललंय कसं काय आलं हा पैसे पण डबल मध्ये देत नाही अरे मला ज्योतिषीने सांगलं होतं बरोबर. ज्योतिषीने सांगलं होतं डबल तुम्ही डबल करणार आहे. हा, तेच आम्ही. अच्छा जल्दी करा जल्दी करा. ते बाबा पाहिजे हा माझ्या लक्कन हो तुम्हाला काय होते अरे हो गफूरचा जुम्मामध्ये नको 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 डबल होण्यात आहे ना जुम्माच्या बाद काय दुसरं काही झालं तर नको नको आत्ताच करा आत्ताच. काय करायचं तो आत्ता जुम्मामध्ये जाऊ नको जुम्माच्या बाद काही पण होऊ शकते आत्ताच. मग हा नो आधी फायदा हे काय आणि सैन कल्ला असवी 70 सही करायचे 70 सैन. एक काम करा ना सैनिक कोण करते हे स्कीम हा तुम्ही जर लाख रुपये लावले हा ते आपण हर महिन्याला तुला 2000 देऊ हर महिन्याला खुशीची बात आहे हो. मी ऐकलंय की तुम्ही 15 लाख रुपये लावता 15 लाख मग सगळे आता तुम्हाला महिन्याला हर महिन्याला 30,000 रुपये मिळतात ते. हा 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 जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. मग 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 काय काय हो हो हा सही नाहीशी मारताय यांना पण समजणार नाही. हा आता निघले सैनिक घेतले पैसे नको पैशाने इसळला सॉरी हा काम बरोबर घरी फोन करतात काय बोलतो काय कोण आली अच्छा 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 त्यांना बोलायला की ना अरे बेसच द्यायला किती लाख नाही झुम्मा कशी सोडायची झुम्माचा बाद घालतो जाऊ ना तर चालेल बोर करू घालतात काय पैसे नाही पैसे घेवर मग बोर करू पैसे घ्या पत्नी आहे ना त्या तुम्हाला होईल हा तुम्हाला काय करायचं ढोंडे करून आणले मोजे नको ना तसे आता एक आईने मारला मी बोलला मी काही बोलला सायरिंग तुम्ही बरोबर केलं ना पण पैशाचा मामला आहे ना मोजेची गरजच नाही बरोबर आहे अरे जमावून ठेवले धावर धावशी काढून दिले सडे चला चला ते घ्या तुम्ही उचला ते हा पण एक काम करा लगेच हो दुसऱ्या दिवसा म्हणा मिले पैसे फटाफट फटाफट असं नाही मिळणार मग? कोणती तीच वाट बघी पडेल तुला पुरी पैसे पण आहे का मग ठीक आहे चालेल दुसऱ्याचा कशी बिल देऊन तुला फिकर करू नको फिकर करू नको आणि तुम्ही एकदा घेतला फक्त बँकेत टाका नाही बस चला निघला का तू काढू नको पैसा पैसा नाही बघा हो. आरिफच्या बाद तुमच्या जायचं आपल्याला आता कवर जायचं तुम्ही बोला गुरगावला आहेत पण गुरगावला काय राहिला होता खपला सगळा एक बाई होती तिने द्यायला नाही तू इर्षाद हवालदार असेल नाही त्याजवळ पण मग पैसा इर्षाद हवालदार हो आता एक खरंय माणूस इथला हवालदार आहे अरे आपला असं म्हणजे काय आपला माणूस मेन नसला तर डबल आपलं खायचं डबल घेऊ जिल्हा माणसाला डबल तुम्ही पण आपले जाऊ ना पैसा तुम्ही काय टेन्शन नको आता पैसे दिले ते टेन्शन येणारच नाही नको ना हा 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 हा
तुला सांगू नको, तुला सांगू नको. ऐका तुम्ही हा पैसा पुन्हा डबल करे दिल्या तुला मालूम पडला मी सगळं ऐकता बरोबर. डबल चौबल पैसा काय करता तो यांचे काना कसे मालूम आहे, चुलीदोल हे असतात पण काना वाटणार पण धावतात. हो कोण काय करते, कुणाला काय करते, कुणाला काय देते, कुणाला काय ठेवते, त्याला बरोबर मालूम ठेवलं पाहिजे ना. अरे बायकांनी जर गावावर ध्यान नाही दिलं ना ते गावाला पण मोठी वाटवलं बायकांचा. बायकांना खुशी वाटत असेल बघा कशी बोलते बघा कशी. पण सगळं माझी द्या तुमचा हे पैसे ते दिले ना तर तिने आईले 2 दिवसात. म्हणजे काय पागल बनाल मग हे पैशानी याद ठेवा. हिला दिलेत नाही ना मग म्हणायचं बोलते. हो आता जर हिला दिले असते ना तर तुम्ही मग बेज लाडके हा आता आमका आणि नेमका. अरे वा ऐसा मग काय आता बघ कोण ना कोण येईलच पैशाची मेना खुशखबरी द्यायला येणारच आहे कोणतरी. बघ आता येते का नाही बघ. 50 द्या माझे. तू नाही येणार आहे दुसरे येणार आहे. कोण आहे बघलीस आईले या या अरे मुझे तो ये तो हाँ याद आया पहले मेरे इधर काम पर थे ना तुम. बहुत अच्छा हुआ तुम्हें याद आया. मालकिन कहाँ है, मालकिन को भी बुला. ये अगो ये बहिणी ओळखीचा माणूस आहे. बहिणी तुला बघायला बघ. मालकिन पहचाना मुझे. मालकीन राजू जिसने अपनी जिंदगी के 7 साल तुम्हारे घर में बर्बाद किए. आज तुम लोगों की एक बात इन लोगों को बताऊंगा मैं किस तरह से तुमने मेरी जिंदगी के साथ खिलवाड़ किया है. आप लोगों को बताता हूँ ये आदमी इतना कंजूस आदमी है. इसने 7 साल अपने घर में मेरे से काम करवा के लिया. एक वक्त का खाना देता था वो भी झूठा. फिर भी मैंने यहाँ पर काम किया क्योंकि मेरी मजबूरी थी. मुझे अपनी बहन की शादी करनी थी और उसकी शादी के लिए एक भारी रकम दहेज में देनी थी. इस आदमी ने और इस औरत ने मुझसे वादा किया था उसने कि राजू जब तुम गांव जाओगे, जब तुम्हारे बहन की शादी निकलेगी तो ये रकम मैं तुमको दे दूंगा. मगर ये झूठा आदमी इसने मुझे जाते वक्त कहा राजू तुम जाओ, तुम्हारे गांव पहुंचने से पहले तुम्हारे पैसे तुम्हारे अकाउंट में पहुंचाऊंगा. पहुंचा दिया था. मैं खुशी खुशी चला गया और जब मैं बैंक में गया तो मेरे खाते में पैसा नहीं था. मैं परेशान हो गया. इनको फोन लगा लगा के थक गया. ये आदमी ने मेरा एक भी फोन नहीं उठाया. मैंने जैसे तैसे मेरे जानने वालों से थोड़े बहुत पैसे उधार लिए और मेरी बहन के ससुराल वालों से हाथ जोड़ के मिन्नतें करके कि मैं तुम्हारे दहेज के पैसे थोड़े थोड़े करके दे दूंगा. उन लोगों ने मेरी मिन्नत को उस वक्त मान लिया और जैसे तैसे मेरी बहन की शादी हो गई. उसके बाद कुछ दिनों के बाद मेरी बहन के ससुराल वालों ने उसको सताना शुरू कर दिया. तो उसको लाके फिर से मेरे घर में छोड़ दिया. फिर मैं मेरी बहन को लेके गया. उनके हाथ जोड़े मुझे कुछ और वक्त दे दो. वहां छोड़ के आ गया. दूसरे ही दिन
उन लोगों ने मेरे बहन को जला डाला। मेरी बहन चीखती नहीं, चिल्लाती नहीं, बच्चा बच्चा, अरे कोई तो बच्चा। मगर कोई उसकी चीख सुनने वाला नहीं था। जब तक मुझे पता चलता और मैं वहां पहुंचता, मेरी बहन ने दम तोड़ दिया, तोड़ दिया तो उसने तोड़ दिया। फिर मैंने उसकी लाश को अपने हाथों में उठा के चली हुई लाश अपने घर आया। मेरी माँ ने यह मंजर देखा, उससे बर्दाश्त नहीं हुआ और उसने भी दम तोड़ दिया। उसने भी दम तोड़ दिया। इस तरह मेरी जिंदगी पूरी बर्बाद हो गई। मैंने उसी वक्त मैंने कसम खाई, मेरी बहन की मौत की कसम और मेरी माँ की दूध की कसम खाई कि जिस इंसान की वजह से मेरी जिंदगी बर्बाद हुई है, मैं उस इंसान को बर्बाद कर दूंगा। नहीं, बर्बाद कर दूंगा। नहीं हो सकता, नहीं हो सकता, नहीं हो सकता। साहब, आज मैंने अपना इंतकाम ले लिया है। हाँ, अभी जो लोग यहाँ आए थे वो कोई इन्वेस्टर और कोई मिनिस्टर या कोई कंपनी के लोग नहीं थे, वो मेरे भेजे हुए लोग थे। और साथ ही साथ तुमको बता दूं कि मैंने तुम्हारा सिर्फ रुपया नहीं लिया हूं। जिन कागजात पे तुमने साइन किए हो, ये इस घर के कागजात हैं और आज मैं इस घर का मालिक हूँ। हाँ, मेरा इंतकाम पूरा हो गया। आपको कहा था कि तुम दोनों मेरे नौकर बन के यहाँ अगर रहना चाहते हो तो रहो, लेकिन मैं तुम्हें खाना जरूर खिलाऊंगा। जिस तरह तुमने मुझे भूखा रखा, मैं तुम्हें भूखा नहीं रखूंगा, खाना जरूर खिलाऊंगा। एक्टिंग बंद कर दो, साफ सफाई शुरू करो, मैं आराम करके आता हूँ। दोस्तों, मैं सिर्फ इतना ही कहूंगा कि जिंदगी के अंदर हिरस मत करो, हिरस मत करो, वरना जिंदगी ऐसे दोहराए पर लाकर खड़ा कर देगी कि तुम्हें माफी मांगने का मौका भी नहीं मिलेगा। भगवान या अल्लाह, मुझे इस करने की सजा मिल रही है मेरे मौला।